दिले होते, रिस्क घेतलेल्या होत्या. सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना पत्र दिले, मी स्वतः फोन केले होते. तसेच पंचायत आणि माझा पूर्ण स्टाफ आहे. सर सर आपल्याला यादच आहे की महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे आणि कृषी आजच्या या बैठकीमध्ये सिल्लोड तालुका हा कृषी क्षेत्रामध्ये कोणत्या अँगलने पुढे जाईल, आपल्याला आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने हंगामामध्ये रब्बी हंगामामध्ये काय वेगळं नियोजन करता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचे भेटेल, त्यामुळे त्यांना सुरुवात करतो. सुरुवातीला सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. ही सर कृषी अधिकारी 48 महसूल मंडळ 11 आहे, स्वयंचलित हवामान आहे हे आपल्याकडे आहे. त्यानंतर ही पुढील सर्वसाधारण माहिती आहे. आपल्याकडे आपल्याला वाटतंय आपल्याकडे वडाचा एरिया कमी आहे, आपल्याकडे आणि हे प्लॅनिंग करायचं मार्केटिंग वाले फेडरेशन वाले या सर्वांना बोलून एक प्लॅनिंग तयार करा का आपली यात्राला नवीन शेतकरी पाठवून तो काय ऑन घेऊ लागला का, पैसे घेतो का, तो काही जास्त पैसे घेतो कमी देतो का. येस सर ह्या काही जमीन महसुली यंत्रणा, ग्राम विकासची यंत्रणा, तिघही यंत्रणांना एकत्रित येऊन संयुक्त एखादी कमिटी नेमता येईल का. म्हणजे काय असतं आपला एकाला दिला का त्याला तो टोल दिला का चालतो पुढं, टोल दिला का चालता पुढं. म्हणून याला क्रॉस चेक करण्यासाठी असे पत्र बनवा त्या पत्राच्या माध्यमातून बियाणे खतं आव्हान एखादी माल स्टॉक करून घ्यायचा आणि स्टॉक केल्यानंतर मग त्याचा भाव वाढवायचा. हे प्रकरण व्हायचे नाही आपल्याकडं. ज्या ज्या कंपन्या बियाणेवाल्या त्यांना मार्केटमध्ये काही एरियामध्ये अनेक पिकं वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या कंपन्यांची डिमांड असते.